मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं देशानं आज एक मोठे पाऊल टाकले। शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या निबे ग्रुपच्या ग्लोब फोर्ज लिमिटेड या खाजगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे भव्य उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अत्याधुनिक प्रकल्पाची संयुक्त पाहणी करत येथील उत्पादन क्षमतेचा आढावा घेतला। या महत्त्वाच्या सोहळ्याला देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संरक्षण दल आणि प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शिर्डी येथील या डिफेन्स क्लस्टरमध्ये भारतीय संरक्षण दलांसाठी अत्यंत संवेदनशील आणि अत्याधुनिक उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने क्षेपणास्त्र निर्मिती आणि सुटे भाग, तोफ गोळे आणि अत्याधुनिक दारुगोळा निर्मिती, आधुनिक युद्ध पातळीवर उपयुक्त ठरणारे ड्रोन्स, नौदल, वायुसेना आणि भूदलासाठी लागणाऱ्या प्रगत उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या महाकाय प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे केवळ देशाच्या सुरक्षेलाच बळ मिळणार नाही, तर महाराष्ट्रातील विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे। स्थानिक पातळीवर हजारो तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्यानं या भागाच्या आर्थिक विकासाला गती येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर भारत संरक्षण साहित्याची आयात करणारा देश न राहता जगात एक मोठा निर्यातदार देश म्हणून उदयास येण्यास मदत होईल असा विश्वास संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे। भारत न्यूजसाठी अमोल कोते, शिर्डी, अहिल्यानगर।